नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज आवर व्हिडिओ लेक्चर नंबर 6 अँड वी डिस्कसिंग द प्रिव्हियस इयर क्वेश्चन फ्रॉम द थर्मोडायनॅमिक्स. ठीक आहे, थर्मोडायनॅमिक्समध्ये 4 प्रोसिजरला खूप महत्त्व आहे. ठीक आहे, 4 प्रोसिजरमध्ये काय काय रिलेशन्स असतात. आयसोथर्मल, ठीक आहे, म्हणजे सिस्टम चेंज होते टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवून. ॲडियाबॅटिक, एक्सचेंज ऑफ हीट इज नॉट पॉसिबल. ठीक आहे, इन बिटवीन द सराउंडिंग अँड द सिस्टम देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट. त्याच्यानंतर आयसोबारिक, एखादा प्रेशर कॉन्स्टंट ठेवून एखाद्या सिस्टममध्ये जर व्हॉल्यूम वगैरे चेंज होतं, सिस्टम एक्सपांड होऊ शकते, कॉम्प्रेस पण होऊ शकते. आयसोकोरिक, ठीक आहे, म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवून सिस्टममध्ये चेंजेस येणे. ठीक आहे, या 4 प्रोसिजरला खूप महत्त्व आहे. आणि त्या 4 प्रोसिजरमध्ये वर्क डन, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर यामध्ये काय रिलेशन्स आहे, वेगवेगळ्या प्रोसेसमध्ये वेगवेगळे रिलेशन्स आहे. तर ते रिलेशन्सवर आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करता येते. ठीक आहे, बघा, द फर्स्ट क्वेश्चन इज फ्रॉम द BC EC 2015. या आपण व्हिडिओ लेक्चरमध्ये 3 न्यूमेरिकल डिस्कस करणार आहे. ठीक आहे, पहिला जरी थिअरॉटिकल क्वेश्चन राहिला तरी विचारपूर्वक सगळ्या गोष्टी तिथं सॉल्व्ह करावं लागतं. सेकंड न्यूमेरिकलमध्ये आपण आयसोबारिक प्रोसिजरच्या रिलेशन्स लक्षात घेऊन आपल्याला तो सॉल्व्ह करता येतो. आणि थर्ड वन एकदम सिम्पल आहे, डुमरी क्वेश्चन आहे, नीट 2019ला क्वेश्चन आहे तो, आणि एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे. जस्ट यू नीड डेफिनेशन. ओके, म्हणजे तुम्हाला जर डेफिनेशन माहिती राहिली तर तो क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, सो स्टेप बाय स्टेप वी विल मूव टू द सोल्युशन फॉर द न्यूमेरिकल नंबर. फर्स्ट बघा, थिअरॉटिकल क्वेश्चन आहे, याच्यावर थोडा विचारच करावा लागतो आपल्याला या गोष्टीवर. बघा, अँड आयडियल गॅस ए अँड रिअल गॅस बी. ठीक आहे, ए नावाचा एक आयडियल गॅस आहे, बी नावाचा एक रिअल गॅस आहे. हॅव देअर व्हॉल्यूम इन्क्रीजेस फ्रॉम V to 2V. ठीक आहे, म्हणजे व्हॉल्यूम समजा डबलच झाला. इनिशियली दोघांचा व्हॉल्यूम V होता, नंतर काय झाला, डबल. अंडर आयसोथर्मल कंडिशन. ठीक आहे, म्हणजे व्हॉल्यूम तर इन्क्रीज झाला पण आयसोथर्मल कंडिशन. ठीक आहे, आयसोथर्मल म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट ठेव. द इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी, म्हणजे त्यांच्या इंटरनल एनर्जीमध्ये काय फरक आला. ठीक आहे, विल बी द सेम, दोघांसाठी सेम होतं, दोघांसाठी 0 होतं, किंवा B ची A पेक्षा जास्त होते किंवा A ची B पेक्षा जास्त होते. ठीक आहे, बघा, एक समजा 2 कंटेनर आहे, समजा याच्यात A गॅस आहे, याच्यात B गॅस आहे. A गॅस समजा आयडियल 1 आहे आणि B गॅस आहे समजा रिअल 1. ठीक आहे, दोघांचं इनिशियली समजा व्हॉल्यूम V होता, नंतर किती करावा लागला 2V. याचं इनिशियली V होता आणि 2V. आणि कोणत्या कंडिशनवर, टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवून. टेम्परेचर कसा ठेवायचा आहे, कॉन्स्टंट. हे त्या लक्षात, खूप बारीक बारीक गोष्टीवर लक्षात ठेवा. आयसोथर्मल कंडिशन, आयसोथर्मल. ओके, थर्मोडायनॅमिक्समध्ये आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे अशी प्रोसिजर ज्या प्रोसिजरमध्ये ठीक आहे त्या सिस्टमचं एक्सपान्शन किंवा कॉम्प्रेशन होऊ शकतं, परंतु कधी जसं टेम्परेचर कॉन्स्टंट या सिस्टमचं एक्सपांड झालं. बघा, व्हॉल्यूम इनिशियली काय होतं V, नंतर किती झालं 2V. म्हणजे सिस्टम काय झाली, एक्सपांड पण होऊ शकते, कॉम्प्रेस पण होऊ शकते, बट अंडर वन कंडिशन, रिमेनिंग टेम्परेचर कॉन्स्टंट. ठीक आहे, दोघांचं टेम्परेचर कसं ठेवायचं, कॉन्स्टंट. ठीक आहे, आता यांच्या इंटरनल एनर्जीमध्ये काय फरक झाला ते आपल्याला काढायचं. बघा, आयडियल गॅस आणि रिअल गॅसच्या डेफिनेशनवरून काढू शकतो. बघा, जसं आयडियल गॅसची डेफिनेशन काय म्हणते की 2 मॉलिक्युल्समध्ये, 2 आयडियल गॅसच्या पार्टिकल्समध्ये इंटरॅक्शन्स नाही राहत. ठीक आहे, आणि इकडे काय म्हणते, इथं इंटरॅक्शन्स नाही राहत, इथं इंटरॅक्शन्स राहतात. इथं लक्षात. सेकंड, इथं इंटरमॉलिक्युलर फोर्सेस नाही राहत, इथं इंटरमॉलिक्युलर फोर्सेस राहतात. डेफिनेशनवरून सांगतो मी. ठीक आहे, आयडियल गॅसच्या डेफिनेशन्स काय म्हणते, इंटरॅक्शन्स नाही राहत, त्याच्या इंटरमॉलिक्युलर फोर्सेस नाही राहत, इकडे दोन्ही पॉसिबल आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होते, बघा, आता व्हॉल्यूम चेंज होत आहे तर प्रेशर पण काय होणार, चेंज, बट अंडर कॉन्स्टंट टेम्परेचर. ठीक आहे, मग इंटरनल एनर्जी कसं असते ना, की जोपर्यंत 2 मॉलिक्युल्समध्ये इंटरॅक्शन्स राहत नाही तोपर्यंत इंटरनल एनर्जीत काही फरक पडते का, नाही. म्हणून इथं चेंज इन इंटरनल एनर्जी किती राहणार, 0, आणि इथं चेंज इन इंटरनल एनर्जी किती राहणार, नॉन 0. इथं लक्षात बेटा, इथं इंटरॅक्शन्स, इथं लक्षात, इथं अलाउड नाही आहे. इथं मॉलिक्युलर फोर्स अलाउड नाही आहे. अलाउड नाही म्हणजे इथं नाही आहे, अझम्पशन्स आहे, आयडियल गॅसचे अझम्पशन्स आहे की. आणि पुन्हा एक रिअल गॅसमध्ये राहतं की लो प्रेशरवर 2 गॅसेसच्या पार्टिकल्समध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्सेस राहतात, हाय प्रेशरवर रिपल्सिव्ह राहतात. म्हणजे याचा अर्थ हाय प्रेशर राव, लो प्रेशर राव, इंटरॅक्शन्स आहे, अट्रॅक्टिव्ह आहे, रिपल्सिव्ह आहे, इंटरॅक्शन आहे. तर इंटरॅक्शनमुळे काय होते ना, इंटरनल एनर्जी चेंज होते. इंटरनल एनर्जी काय होते, चेंज. ओके, इन्क्रीज होत आहे, हे लक्षात, इन्क्रीज होत आहे. ठीक आहे, हे लक्षात, हे आपण डेफिनेशन म्हणून असं प्लॉट केलं आहे. ठीक आहे, मग बघा, विल बी सेम तर पॉसिबल नाही, विल बी 0 तर पॉसिबल नाही. 0 इकडं पॉसिबल आहे पण इकडं आहे का, नाही. बघा,
द इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी ऑफ बी विल बी मोर दॅन दॅट ऑफ ए. बिलकुल बरोबर आहे. ओके, इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी इन बी इज मोर दॅन दॅट ऑफ ए. ओके, देअरफॉर द ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट वन. 14 चेक नाही करायचं. इथं बघा, द इन्क्रीज इन द इंटरनल एनर्जी ऑफ ए विल बी मोर दॅन दॅट ऑफ बी. असं पॉसिबल नाही. पहिल्यामध्ये इंटरनल एनर्जी चेंज झाली तरी थोडीफार होणार. ओके, परंतु जे काही इंटरनल एनर्जी बी मध्ये चेंज होत आहे त्याची म्हणजे जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू द ए. देअरफॉर द ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट वन. अँड द क्वेश्चन इज फ्रॉम BCEC 2015. थेरॉटिकल क्वेश्चन्स आहे. एक म्हणजे एक ॲनालिटिकल वे पाहिजे. ओके, तुम्हाला म्हणजे एक व्ह्यू पाहिजे, म्हणजे एक ॲनालिटिकल, म्हणजे जसं आपण कम्पेअर करून आन्सर काढण्याचा प्रयत्न केला नाही. जस्ट तुम्ही कुठे क्लिक करू शकत नाही. ओके, म्हणजे असा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी मी असं म्हणू शकतो की क्लिअर कट कन्सेप्ट अंडरस्टँड पाहिजे. त्याच्याशिवाय कन्सेप्ट अंडरस्टँड नाही राहिलं तर हा क्वेश्चन नाही येणार. कोणता अंदाजे एक आन्सर टिक करून चालणार नाही. बघा, जसं मला कन्सेप्ट माहीत होतं, मग मी असं मांडण्याचा प्रयत्न केला, मग इथून मला एक आयडियाच येऊन गेले ना. इंट्रॅक्शन्सच नाही, इंटरनल एनर्जी कशामुळे चेंज होते बेटा? इंट्रॅक्शन्स. ठीक आहे, जसं आपण एखाद्या समजा गॅसवर जाऊ, एखादा पॉट ठेवतो, एखादा भांडं ठेवतो, त्याच्यात पाणी ठेवतो, आपण फ्लेम चालू करतो आणि पाणी गरम व्हायला लागतं. ठीक आहे, 100 डिग्री सेल्सिअसवर पाणी बॉईल व्हायला लागतं. तर बॉईल व्हायला लागतं म्हणजे काय? ते इंट्रॅक्शन्स, तिथे इंटरनल एनर्जी काय होते? चेंज होते. क्लिअर? याच्या लक्षात पहिला क्वेश्चन आपण अशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, बघा एक सिम्पल वे होता तो. ठीक आहे, त्यानंतर बघा आपण तिसऱ्या क्वेश्चनकडे बोलूया. बघा, पॉज करून ज्यांना नोट डाऊन करून घ्यायचं आहे त्यांनी नोट डाऊन करत चला. बघा, आपण दुसऱ्या क्वेश्चनकडे बोलूया. थेरॉटिकल होता, पण एक विचारपूर्वक तुम्हाला ते सगळ्या गोष्टी कंपॅरिझन केलं ना. आपण आयडियल गॅस आणि रिअल गॅसमध्ये कंपॅरिझन केलं, आणि आपण कंपॅरिझन कशाच्या बेसिसवर केलं? डेफिनेशनच्या बेसिसवर कंपॅरिझन केलं की आपल्याला क्लिअर कट अंडरस्टँडिंग असेल. बघा, अ डायॲटॉमिक गॅस. ओके, आणि आपल्याला ब्रॅकेटमध्ये डायॲटॉमिकसाठी गामा दिलेला आहे, CP/CVचा रेशो. डज 300 जूल ऑफ वर्क when it is expanded isobarically. Clear? The heat given to the gas in this process. ठीक आहे, काय हरकत नाही. बघा, एक सिस्टम आहे. ठीक आहे, एक कंटेनर आहे. या कंटेनरमध्ये समजा डायॲटॉमिक गॅस आहे. डायॲटॉमिक गॅस. ठीक आहे, डायॲटॉमिक गॅस म्हटलं तर डिग्री ऑफ फ्रीडम याच्यासाठी किती राहते? 5. ठीक आहे, ओके, काही हरकत नाही. याच्यासाठी गामा याचा अर्थ CP/CV याचा रेशो दिला आहे तुम्हाला 1.4. ठीक आहे, डायॲटॉमिक गॅससाठी गामाचा रेशो किती राहतो? 1.4. हे तुम्हाला काढता येते डायॲटॉमिक गॅसचा डिग्री ऑफ फ्रीडम यूज करून. ठीक आहे, बघा काय म्हणते, डज 300 जूल ऑफ वर्क. ठीक आहे, म्हणजे हा जो काही डायॲटॉमिक गॅस आहे वर्क डन करतो म्हणते किती? 300 जूल. ठीक आहे, 300 जूल ऑफ, कुठे गेले रे बा? 300 जूल ऑफ वर्क वेन इट इज एक्सपांडेड आयसोबारिकली. म्हणजे जी काही गॅस आहे ती काय होता? एक्सपांड होत आहे बेटा. ठीक आहे, ही जी काही गॅस आहे ही काय होत आहे बेटा? एक्सपांड होत आहे. पण कशी होत आहे बेटा? आयसोबारिकली. ओके, आयसोबारिकली एक्सपांड होत आहे. याचा अर्थ ते प्रेशर कसा ठेवत आहे बेटा? कॉन्स्टंट. प्रेशर कॉन्स्टंट ठेवून एक्सपांड होत आहे. व्हॉल्यूम काय होत आहे इथं? चेंज. व्हॉल्यूम काय होत आहे? चेंजेस. एक्सपांड होत आहे. एखादा गॅस जर एक्सपांड होता याचा अर्थ काय? व्हॉल्यूम इन्क्रीज होत आहे. ओके, व्हॉल्यूम चेंज होत आहे, पण व्हॉल्यूममध्ये कसा फरक पडता? इन्क्रीजचा. ठीक आहे, परंतु कसा? आयसोबारिकली म्हणजे कसा बेटा? प्रेशर कॉन्स्टंट ठेवून. चला, काही हरकत नाही. ओके, द हीट गिवन टू द गॅस इन द प्रोसेसेस. ओके, या प्रोसिजरमध्ये या गॅसला तुम्ही किती अमाऊंट ऑफ हीट प्रोव्हाइड केली आपल्याला ते फाइंड आउट करायचं आहे. याच्या लक्षात बघा, ज्या ज्या गोष्टी दिलेल्या होत्या ते मला मांडता आला. काय झालं, काय नाही, का दिलेला आहे? गामा दिलेला आहे. याचा अर्थ मोलर स्पेसिफिक डॉट कॉन्स्टंट प्रेशर टू कॉन्स्टंट व्हॉल्यूमचा रेशो दिला आहे. आयसोबारिक म्हटलं आहे म्हणजे प्रेशर कसं? कॉन्स्टंट. एक्सपांड होता आहे म्हणजे व्हॉल्यूम काय होत आहे? चेंज. पण व्हॉल्यूम काय होता? इन्क्रीज. चेंज दोन प्रकारे येऊ शकते, एक डिक्रीज, इन्क्रीज. एक्सपांडच्या वेळेस व्हॉल्यूम इन्क्रीज होत आहे. ठीक आहे, मग यांनी वर्क डन केले. या सिस्टमने किती वर्क डन केला? 300 जूल. मग हे सगळं करण्यासाठी त्याला 300 जूलचं वर्क डन करण्यासाठी मग त्या सिस्टमला आपल्याला किती एनर्जी प्रोव्हाइड करावं लागणार? हा त्याचा साधा क्वेश्चन आहे. ठीक आहे, बघा आयसोबारिक प्रोसिजरमध्ये आपल्याकडे दोन रिलेशन आहे. Q = NCP ΔT. ठीक आहे, आणि W = N ब्रॅकेटमध्ये CP - CV × ΔT. इक्वेशन नंबर फर्स्ट, इक्वेशन नंबर सेकंड. बघा, मी तुम्हाला पहिलेच म्हटलं होतं की वेगवेगळ्या प्रोसिजरमध्ये तुम्हाला रिलेशन्स लक्षात ठेवावं लागतं. जसा हा जो काही होता आयसोबारिक प्रोसेस,
ज्यामध्ये आपण प्रेशर कॉन्स्टंट ठेवतो तिथं दोन रिलेशन लक्षात ठेवायचं, एक अमाऊंट ऑफ हीट गिवन टू द सप्लाय गिवन म्हणा सप्लाय टू द सिस्टम आणि वर्क डन. ठीक आहे, एन सी पी डेल्टा टी एन सी पी मायनस सी व्ही इंटू डेल्टा टी. आपल्याला पाहिजे क्यू. ठीक आहे, देअरफॉर इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 करा. बघा, देअरफॉर इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2. इक्वेशन 1च्या लेफ्ट हँड साईडला क्यू, इक्वेशन 2च्या लेफ्ट हँड साईडला आहे डब्ल्यू. ओके, इथं राहिलं एन सी पी डेल्टा टी डिवायडेड बाय एन ब्रॅकेटमध्ये सी पी मायनस सी व्ही डेल्टा टी. बघा, एन एन डेल्टा टी गेट कॅन्सल, देअरफॉर क्यू अपॉन डब्ल्यू इक्वल्स टू सी पी मायनस सी व्ही. अरे ठीक आहे, देअरफॉर काय शिल्लक राहिलं सी पी अपॉन सी पी मायनस सी व्ही. चला, काही हरकत नाही. बघा, आता याचा आता आपल्याला सेपरेट करायचा आहे, तो रेसिप्रोकल घेऊन घेऊ. ओके, या पूर्ण टर्मचा आपण रेसिप्रोकल घेतो, म्हणजे डब्ल्यूवर क्यू खाली सी पी मायनस सी व्ही अपॉन सी पी. ठीक आहे, आता आपण सेपरेट करू शकतो. बघा, सी पी अपॉन सी पी मायनस सी व्ही अपॉन सी पी, इकडे डब्ल्यू अपॉन क्यू. इथं लक्षात बेटा, का बरं रेसिप्रोकल केलं समजलं ना. हे असं सेपरेट नाही करता येत आपल्याला, इथं एकदम सिम्पल आहे ना. ए मायनस बी अपॉन जर सी राहिलं तर याला ए अपॉन सी मायनस बी अपॉन सी लिहू शकतो, पण सी अपॉन ए मायनस बी जर राहिलं तर सी अपॉन ए मायनस सी अपॉन बी लिहू शकत नाही, पॉसिबल नाही आहे. इथं लक्षात. ओके, मग पॉसिबल वरच आहे, त्याच्यामुळे बघा हे मला रेसिप्रोकल करावं लागलं, त्याच्यामुळे मग मी सेपरेट करू शकलो. आता बघा, आपल्याकडे काय शिल्लक राहिलं डब्ल्यू अपॉन क्यू, हे झालं इथं 1 मायनस सी व्ही अपॉन सी पी, आणि आपल्याकडं सी पी अपॉन सी व्हीची व्हॅल्यू आहे. ठीक आहे, परंतु इथं रेसिप्रोकल आहे आपल्याकडं. इथं लक्षात, सी पी अपॉन सी व्ही गामाची व्हॅल्यू आपल्याकडं 1.4 आहे, परंतु इथं रेसिप्रोकल आहे, मग 1.4चा रेसिप्रोकल करू, काही मोठी गोष्ट नाही. ठीक आहे, बघा आपल्याकडे डब्ल्यू दिलेला आहे, डब्ल्यू किती आहे 300 जूल, क्यू फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, बघा पहिला क्वेश्चन मी मोडून घेतो क्वेश्चन. बघा डब्ल्यू अपॉन क्यू इक्वल्स टू 1 मायनस सी व्ही अपॉन सी पी. येतं लक्षात, आपल्याकडं सी पी अपॉन सी व्हीची व्हॅल्यू देऊन आहे 1.4, परंतु आपल्याला इथं रेसिप्रोकल पाहिजे. ठीक आहे, म्हणजे सी पी अपॉन जर सी पी व्ही अपॉन सी पी जर केलं तर 1 अपॉन 1.4 होते, काही हरकत नाही. देअरफॉर डब्ल्यू किती आहे 300, क्यू काढायचा आहे, देअरफॉर 1 मायनस सी व्ही अपॉन सी पी किती घ्यायचं 1 अपॉन 1.4, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 1.4 मायनस 1 अपॉन 1.4, म्हणजे हे किती झालं 0.4 डिवायडेड बाय 1.4. इकडे डब्ल्यू 300 अपॉन क्यू, आपल्याला क्यू फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, ठीक आहे. चला आपण आता बघा, आपल्याकडे राहिलं 300 अपॉन क्यू 0.4 अपॉन 1.4. ठीक आहे, 300 इंटू 1.4 डिवायडेड बाय 0.4 इक्वल्स टू क्यू. एक सिम्पल कॅल्क्युलेशन आहे, सिम्पल कॅल्क्युलेशन्स करायचं आहे आपल्याला. ठीक, बघा याचं ॲन्सर जवळजवळ ठीक आहे ना, काही हरकत नाही. बघा 3 इंटू 10 पॉवर 2 लिहू शकतो, 4 इंटू 10 पॉवर -1 लिहू शकतो, 4 इंटू 10 पॉवर -1 लिहू शकतो. ठीक आहे, बघा 10 पॉवर -1 10 पॉवर -1 गेट कॅन्सल. ठीक आहे, आता राहिला आपल्याकडे 14 गुणिला 3. बघा 3 चोक 12, 2 हात चाले का 3 1 3, 3 1 4, म्हणजे हे झालं 42. ठीक आहे, डिवायडेड बाय 4, 10 पॉवर -1 गेला, इथं फक्त 10 पॉवर 2 शिल्लक राहिलं, आपण क्यू काढत आहे. आता आपल्याला फक्त 42/4 करायचं, 4 आहे ना, 42/4, 4 इथे गेला 0. ठीक आहे, इथे 0 असं आहे, त्यानंतर पॉईंट 5चा भाग केला आहे की नाही, इथं झालं 20. ठीक आहे, थोडं चुकलं होतं, 10.5 येते, 0.5. ठीक आहे, आता बघा या फॉर्मॅटमध्ये ऑप्शन नाही, परंतु तुम्ही जर बघितलं तर इथं हे जुळते. ठीक आहे, आता आपला 10 पॉवर 2 आहे, म्हणजे 2 घर पुढे ढकलायचं आहे, 105, एक घर ढकलला 2 घर जूल, म्हणजे 1050 जूल. Therefore the option number first one is the correct one, and the question is from AP EAMCET 2016. इथं लक्षात.
अशा पद्धतीने तुम्हाला तो सॉल्व करावा लागतं. ठीक आहे. आता इथं मी एकदम बारीक बारीक गोष्टी तुम्हाला सांगतो, जसं की हे सिम्पल कॅल्क्युलेशन झाले. ठीक आहे. हे म्हणजे 7वी 8वीतले मुलं करू शकतात ना रे. एकदम सिम्पल आहे. ओके, एकदम सिम्पल आहे. मी एकदम बारीक बारीक सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की बा या क्वेश्चनसाठी आपल्याला भरपूर वेळ लागलेला आहे, परंतु काय आहे ना, मी तुम्हाला समजून सांगत आहे. याच्यासाठी मला मग तो क्वेश्चन पूर्ण एलॅबोरेट करावा लागतो व्यवस्थित. पण जेव्हा तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करता तर ते एवढ्या बारीक बारीक गोष्टी लक्षात. मी आता प्रत्येक गोष्टी पद्धतशीर मांडतो, तर तुम्हाला तिथंच असं करायचं नाही ना. आपल्याला आन्सरची घेणं देणं आहे तिथं. क्लिअर. ठीक आहे. बघ, एक शेवटचा क्वेश्चन बघून घेऊया आपण. ठीक आहे. एकदम सिम्पल आहे, डोंगरी क्वेश्चन आहे. इन विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस हीट इज नायदर ॲब्झॉर्ब नॉर रिलीज. एकदम सिम्पल आहे. नीट 2019मध्ये आलेला क्वेश्चन आहे. तेव्हाच मी सुरुवातीलाच बोललो की एक अशी प्रोसिजर आहे ज्या प्रोसिजरमध्ये सराउंडिंग टू सिस्टम, सिस्टम टू सराउंडिंग हीट एक्सचेंज नाही होत. ॲडियाबॅटिक प्रोसेसर म्हणतात. ठीक आहे. देअरफॉर द ऑप्शन नंबर 4, ॲडियाबॅटिक प्रोसिजर अशी प्रोसिजर त्याच्यामुळे हीट एक्सचेंज पॉसिबल नाही. अतिशय डोंगरी क्वेश्चन आहे आणि नीट 2019ला आलेला क्वेश्चन आहे. हे असले क्वेश्चन आपल्या हातातून गेले नाही पाहिजे, याचे मार्क्स आलेच पाहिजे. ठीक आहे. आपला उपक्रम तुम्हाला आवडत चालला सर तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.